आज आपण नवरात्र विशेष उपवासाची खांडवी पाहणार आहोत। तर हे पहा, तुम्ही पाहू शकता किती छान आणि अलगद अशी ही खांडवी अशी ताटापासून वेगळी होते। तर चला आज आपण या भगरपासून उपवासाची खांडवी बनवूया। त्याच्यासाठी मी हे 1 वाटी भगर घेतलेली आहे आणि ती भगर फक्त आपल्याला याचं थोडंसं आपल्याला फिरवून घ्यायची, याचा फक्त रवा बनवून घ्यायचा आहे। खूप असं बारीक वाटून घ्यायची नाही आहे आपल्याला ती। आता मी त्याचं असं रवाळ वाटून घेतलेले आहे आणि एका वाटीमध्ये काढून घेतलेले आहे। आणि ज्या वाटीने मी भगर घेतलेली त्या वाटीनेच एकदम काठोकाठ असा भरून गूळ घेतलेला आहे, म्हणजेच 1.25 वाटी असा हा मी गूळ घेतलेला आहे। आणि त्याच्यामध्ये ना हे 2 वाटी मी पाणी टाकलेलं आहे। आणि आता एक गॅस ऑन केलेला आहे आणि एका कढईमध्ये मी तूप टाकून घेतलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला एका पातेल्यामध्ये गूळ ठेवलेला आहे आणि तो पण आपण गॅसवर गरम करायला गुळाचं पाणी ठेवलेलं आहे। आणि दुसऱ्या बाजूला आपण त्या पॅनमध्ये तूप टाकून हा भगर ना जी रवाळ आपण वाटून घेतलेले मिक्सरला ती छान अशी खरपूस छान अशी सोनेरी कलर येईपर्यंत भाजून घ्यायची आहे। आणि अधूनमधून ते गुळाचं पाणी पण आपण हलवून घेणार आहोत। आणि गुळाचं पाणी आता उकळलेलं आहे, तो गॅस बंद केलेला आहे। आणि दुसऱ्या बाजूला पॅनमध्ये आता मी ओलं खोबरं टाकून घेतलेलं आहे। आता ओलं खोबरं सुद्धा असं आपल्याला छान असं मीडियम गॅसवरती आपल्याला सोनेरी कलर येईपर्यंत छान खोबरं आणि ते भगरीचा रवा भाजून घ्यायचा आहे। आणि त्याच्यानंतर मग आपल्याला हे उकळलेलं गुळाचं पाणी गाळून आपण सर्व पाणी त्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत। हे एकदम अचूक प्रमाण आहे, एवढंच पाणी याला लागतं आणि खूप छान अशी ही खांडवी तयार होते। आणि ना आता आपण हे असं एकदा चांगलं मिक्स करून घेऊया किंवा ढवळून घेऊया। आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यावरती एक ताट झाकण ठेवून अगदी 2 ते 3 मिनिटांसाठी आपण ते वाफवून घेणार आहोत। हे पहा, अजून पाणी आहे। 3-4 मिनिटांनंतर ते वाफवून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर आपण अजून एकदा असं हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती झाकण ठेवून अजून 2 ते 3 मिनिटं वाफवून घेणार आहोत। जर अख्खं भगर घेतली तर जरासं थोडासा जास्त वेळ लागेल आणि पाण्याचं प्रमाण पण वाढेल, पण मी थोडीशी रवाळ वाटून घेतलेली आहे त्याच्यामुळे मी 2 वाटी पाणी घेतलेलं आहे। आणि भगर म्हणजे हे खांडवी शिजण्यासाठी थोडासा टाइम पण कमी लागतो। आणि आता त्याच्यामध्ये आपल्या चवीसाठी आपण हे जायफळ किसून टाकलेलं आहे आणि एक वेलची पावडर थोडीशी टाकलेली आहे। आणि आता आपण हे चांगलं मिक्स करून घेणार आहोत। आणि आता आपली ही खांडवी तयार झालेली आहे। मी गॅस बंद केलेला आहे आणि एका ताटाला आता आपण हे तूप लावून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती हे खांडवीचं बॅटर आपण पसरवून घेणार आहोत। अगदी गरम आहे ते, म्हणून पहिल्यांदा मी असं उलटण्यानेच हे असं स्प्रेड करून घेते आहे। नंतर स्पूनने असं त्याला छान असा आकार देण्यासाठी असं स्पूननी पण नंतर केलं, पण त्याच्यानंतर मी असं वाटीने चपटा असं छान आकार येण्यासाठी वाटीने त्याला प्रेस करून घेतलेलं आहे। आणि थोडंसं कोमट झाल्यानंतर मी त्याच्या हाताने प्रेस करून घेतलेलं आहे। आणि आवडीनुसार आपण ड्रायफ्रूट टाकून घेणार आहोत आणि थोडंसं ओलं खोबरं आणि हे आपण हाताने प्रेस करून घेणार आहोत, जेणेकरून वरी आपण सोडतो खांडवी जेव्हा आपण सोडतो ताटापासून त्यावेळी ते बाजूला निघू नये म्हणून ते आपण हाताने प्रेस करून घेणार आहोत। आणि आपल्याला हव्या त्या आकारामध्ये आपण आता ही खांडवी कट करून घेणार आहे। आणि 20 ते 25 मिनिटांनंतर मी ही खांडवी कट करून घेतलेली आहे, लगेच करायची नाही, थोडंसं मिश्रण सुकल्यानंतर आपण ते कट करून घेणार आहोत। हे पहा, अगदी अलगद अशी ही वडी किंवा खांडवी ताटापासून वेगळी होते आहे। आणि आता अशाच प्रकारे आपण सर्व वड्या काढून घेऊया खांडवी काढून घेऊया। आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा। आणि या नवरात्रीमध्ये अशी ही तुम्ही उपवासाची भगरपासून बनवलेली खांडवी नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी झाली ते पण कमेंट करून सांगा। आता मी ही रेसिपीचं साहित्य इथे तुम्हाला देते आहे। रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी पुन्हा